इकडे रत्नागिरी जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि 3 नगर पंचायतीसाठी मतदान सुरू झालेलं आहे। 7 ठिकाणच्या नगराध्यक्ष पदासाठी 43 उमेदवार हे रिंगणात आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4 नगर परिषद आणि 3 नगर पंचायतींसाठी आज मतदान होत आहे। मतदानाला सकाळी सुरुवात झालेली आहे। मतदारांचा उत्साह देखील आपण या ठिकाणी पाहतोय। आपण रत्नागिरी शहरातील एका मतदान केंद्रावरती आहोत आणि या ठिकाणी देखील आपण पाहतोय सकाळपासूनच मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील आपली मतदानासाठी केलेली पाहायला मिळते। 7 ठिकाणच्या नगराध्यक्ष पदासाठी जिल्ह्यात एकूण 43 उमेदवार रिंगणात आहेत, तर नगरसेवक पदांच्या 151 जागांसाठी एकूण 453 उमेदवार हे जिल्ह्यामध्ये रिंगणात आहेत। आणि या जवळपास 200 मतदान केंद्रांवर आज मतदानाला जी सुरुवात जी आहे ती आपण झालेली आपण पाहतोय। रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण उद्योगमंत्री उदय सामंत असतील, त्याचप्रमाणे गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत, आमदार किरण सामंत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शेखर निकम, त्याचप्रमाणे भास्कर जाधव यांची देखील प्रतिष्ठा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पणाला लागलेली आहे। खेड नगर परिषद असेल, राजापूर असेल, देवरुख नगरपंचायत इथे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होताना आपल्याला पाहायला मिळतो। तर लांजा नगरपंचायतीमध्ये भाजपकडून देखील बंडखोरी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी देखील नगराध्यक्षपदासह जवळपास 11 उमेदवार हे बंडखोर अपक्ष म्हणून रिंगणात असलेले आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे रत्नागिरी आणि गुहागरमध्ये काही ठिकाणी महायुतीत जी आहे ती बिघाडी झालेली पाहायला मिळते, कारण राष्ट्रवादीच्या स्वतंत्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे तो या ठिकाणी उभा असलेला पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे विनायक राऊत असतील, त्याचप्रमाणे भास्कर जाधव असतील यांच्यातील जो संघर्ष होता तो देखील चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला, कारण या ठिकाणी भास्कर जाधव यांनी देखील थेट पाठिंबा जो आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या म्हणजे उमेदवाराला दिलेला पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे इथे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा देखील स्वतंत्र उमेदवार आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर काही ठिकाणी महायुतीत बिघाडी झालेली आहे, काही ठिकाणी महाविकास आघाडीत बिघाडी झालेली आहे आणि अशा परिस्थितीत एकंदरीत पूर्ण वातावरण जे होते गेले काही दिवस ते चर्चेत होतं आणि आज अखेर मतदानाला सुरुवात झालेली आहे। मतदार नेमकं कोणाला कौल देतात हे उद्या स्पष्ट होईल, पण सकाळपासूनच मतदारांचा उत्साह ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।